नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे वर्दी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर. आज आहे 1 मे महाराष्ट्र स्थापना दिवस. त्यानिमित्त आपण आज घेणार आहोत 10 प्रश्न. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी, मुंबई शहर. गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्याची सीमा कोणत्या जिल्ह्यांना लागून आहे? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार आणि धुळे. प्रश्न क्रमांक 3, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्याची सीमा कोणत्या जिल्ह्यांना लागून आहे? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, गोंदिया. छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन्ही राज्याची सीमा कोणत्या जिल्ह्यांना लागून आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली. तेलंगणा आणि कर्नाटक या दोन्ही राज्याची सीमा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, नांदेड. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना इतर शेजारील राज्यांच्या सीमा लागून आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, 20. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, रत्नागिरी. आष्टी हा समान नावाचा तालुका महाराष्ट्रात कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये आढळतो? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, बीड आणि वर्धा. समुद्र किनाऱ्यालगतच्या कोकणातील सकल व सपाट भागाला काय म्हणतात? तर आपला ऑप्शन नंबर ए, खलाटी हे ऑप्शन बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नंबर 10, दातीवरे खाडी कोणत्या नद्याच्या मुखाशी तयार झाली आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी, तानसा व वैतरणा.